तर विधान परिषद उपसभापती पदासाठी कृपाल तुमार यांनी पक्षाकडे बाजू मांडली। मला 2.5 वर्ष मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलंय। उपसभापतीपदी मला शर्यतीत ठेवू नये असा पक्षाला निरोप दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। भविष्यामध्ये मंत्रिपद मिळाल्यास जिल्ह्यामध्ये 10 आमदार निवडून आणू, आपल्याला पुन्हा दिल्लीतच जाण्याची इच्छा आहे असाही निरोप देण्यात आलाय। विधान परिषद उपसभापती पदासाठी कृपाल तुमाने यांनी पक्षाकडे आपली बाजू मांडलेली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, नक्की श्वेता, आपण पाहतोय की विधान परिषद उपसभापती पद हे आता शिवसेनेकडे आहे आणि यावर नेमकी कुणाची वर्णी लागणार याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। 2 नावं चर्चेमध्ये होते, त्यापैकी एक होते विधान परिषदेवर आमदार म्हणून गेलेले कृपाल तुमाने आणि त्यासोबतच चंद्रकांत रघुवंशी। मात्र चंद्रकांत रघुवंशी यांच्यासाठी उत्तर महाराष्ट्रातून 9 आमदारांनी पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे। तर दुसरीकडे कृपाल तुमाने यांनी सुद्धा पक्षाकडे आपली बाजू मांडल्याचं समजतंय आणि यामध्ये त्यांनी मी दिल्लीमध्ये खासदार होतो आणि मला जर 2.5 वर्ष मंत्रिपद मिळालं, मला मंत्रिपदाचाच खरं तर वादा या ठिकाणी करण्यात आला होता। मात्र जर 2.5 वर्ष मंत्रिपद मिळाली तर मी 10 आमदार जिल्ह्यामध्ये निवडून आणू शकतो, इतकं काम आपण त्या ठिकाणी करू असा विश्वास त्यांनी दर्शवलेला आहे। त्यासोबतच त्यांचं असंही म्हणणं आहे की आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणापेक्षा दिल्लीच्या राजकारणामध्ये अधिक रस आहे अशी भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे पक्षश्रेष्ठींकडे। त्यामुळे नेमका काय निर्णय होणार आहे हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। विधान परिषद उपसभापती पदी कुणाची वर्णी वारंवार मुख्यमंत्री